आता ना आपण काकांच्या पाटील काकांच्या घरी आलोय. आता सर्व बघताय गावकीची मंडळी पण आले. तर सर्व पालखी निघायला सुरुवात होणार आहे. तू माता लक्ष्मी मामा कालश्री जात माता निवत कर कर परिवार कर कर साकर कर सत्याचा देव बाळमध्ये काय बोलले ते. आणि आता ना सर्व नैवेद्य वगैरे पण ठेवलेले आहे. हा सर्व जेवणाचा नैवेद्य आहे. मंडळी आता ना इकडे सर्व मंडळी जेवायला बसलेली आहे. ते बघा मस्त पंगत बसले. आता बघा बरीच मंडळी आहेत. तर इकडे ना आपण सानेवरती आलेलो आहोत. आता होळी पेटवायला सुरुवात करतो. एक एक जण सर्व जमा होते. हा खतरनाक रे, जबरदस्त आवाज आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या गावचा शिमग्याचा पहिला दिवस आहे आणि आमच्या इकडे ना गावाला म्हणजे 4थ्या ते 5व्या होळीला आपल्या जे महामाईदेवीच्या मंदिरातून पालखी बाहेर निघते आणि आमच्या गावामध्ये जेवढी पण घरं आहेत ना तिथे प्रत्येकाच्या घरी येऊन आपली श्री महामाईदेवी दर्शन देते. आणि आज आमच्या इथे ना म्हणजे दीपक काका आहेत, तर त्यांच्या घरी आज पालखी येणार आहे. आणि आमच्या इकडे म्हणजे कशा प्रकारे पालखी घरी येऊन आमचे सर्व जे देव असतात ते दर्शन देतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे आई पण ना निवांत आता ओटीवरती बसलेली आहे. आणि आई आता पालखी निघायला चालू होईल ना? हो, आता पालखी गाव घ्यायला चालू आहे. हा, आता पाटलांची इथे थांबली असेल आणि उद्या आपल्या घरी येणार आहे. हो, उद्या आमच्याकडे येणार आहे. हा, तर उद्या तर सर्व तयारी जोरातच असेल ना? हो चला आता मग मी निघतो, मी जाऊन येतो तिकडे. हो हो जा. तर मंडळी आता ना आम्ही चाललोय पालखी बरोबर. तिकडे पालखी भाईबा पाटलांची इथे आहे ना, पाटील काका आहेत ना, तर त्यांच्या इकडे तर भाईबा पण सोबत आहेत. चला, ऊन पण भारी झालंय, पाय भाजायचं आणि माती पण ना जाम तापलंय, पाय भाजतायत. बाबा अरे आहेत ना, आज ना इकडे पालखी येणार आहे काकांची. ते काका पण आहेत तिकडे. झाली काका तयारी? हा, आज काकांची ते पालखी. हो चाललोय तिकडेच. चला. हा 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 येतो. मस्त आहे बघा, भारी कणं पण साईडने भारी काढलेत. चला, इकडून रस्ता, इकडून शॉर्टकट आहे, तिकडून पुढून पण रस्ता आहे. इथून लवकर पोचतो. आली असते आता काही जण. आता ना आपण काकांच्या पाटील काकांच्या घरी आलोय. आता सर्व बघताय गावकीची मंडळी पण आले. तर सर्व पालखी निघायला सुरुवात होणार आहे. बाबा इकडे बसले, तर इकडे पण बरीच सर्व मंडळी आहेत. मंडळी आता ना सर्वजण पालखी घेऊन प्रत्येकाच्या घरी जातात. प्रत्येकाच्या घरी पालखी येते आणि तिकडे देवाचं दर्शन मिळतं प्रत्येकाला. आता आपले काका आहेत ना, स्टार्टिंगला दिसले होते, त्यांच्या घरी पालखी घेऊन चाललोय.
इकडे मंडळी काका आणि काकी ना आता सर्व पूजा करून घेतात. पालखीची इकडे घरी आता स्थापना झाली. पूजा वगैरे सर्व करून झाले. काका नैवेद्य ठेवतात देवाजवळ. नियोद करके परवार कर साकर कर सत्याचा देव माझ्या दाराची पाटणारा गुलाबी औषधी औषध गुलाब गुलाबी बासमती श्रीखंड पिळा पिळा बाराकरी रत्नाची आगुंदेशी मायुषी कोटादेशी सातपया बालांच्या कालुवती येसोडशी सोळशी अशी कशावरू मनस्तून वगैरे झालेलं आहे. म्हणजे आमच्या गावातले जे बोलणारे असतात ना मनस्तारे, ते सर्व गाराने वगैरे घालतात. आणि आता ना सर्व नैवेद्य वगैरे पण ठेवलेला आहे. हा सर्व जेवणाचा नैवेद्य आहे. त्याच्यामध्ये सर्व शिरा वगैरे आहे. त्याच्यानंतर पुऱ्या भाजीमध्ये पण बघा चण्याची डाळ, सर्व वाटाणे वगैरे, जलेबी, गोड काहीतरी ठेवायला लागतं. सर्व आता झालेलं आहे नैवेद्य वगैरे. आता सर्वांना प्रसाद वगैरे वाटप करतात. बघा इकडे प्रसाद वगैरे आलेली आहे. मस्त शिरा आहे घी मधला. या सर्वांनी प्रसाद खायला. इकडे ना पालखी पण ना आपली मस्त सजवली श्री महामाई देवीची. बघा सर्व फुलांच्या माळा वगैरे आहेत, मस्त लावल्या. आणि आतमध्ये आपल्या गावची श्री महामाई देवी. सर्व पूजा वगैरे आता झालेली आहे. मस्त वाटते. इकडून पण ना मस्त सर्व सजवलेलं आहे. बघा पूर्ण पालखी भोवती सर्व फुलांचा डेकोरेशन केलं, छान वाटते. वरती पण बघा मंडळी. आता ना इकडे सर्व मंडळी जेवायला बसलेली आहे. ते बघा मस्त पंगत बसले. आता बघा बरीच मंडळी आहेत. बाहेर पण अगदी सर्व बसले, सर्व बायका वाढतात. जेवायला बसलेलो आहे. इकडे पुऱ्या आहेत बघते जेवणाला. मस्त पापड आहे, वाटाण्याची भाजी आहे, मिरच्या वगैरे आहेत. आणि आता बघताय इकडे दुसरी पंगत बसले सर्व, बाकीची सर्व राहिलेली. या सर्वांनी जेवायला. आता ना पालखी बाहेर निघते. सर्व आता खेळांचं जेवण खाऊन झालेलं आहे. तर दुसऱ्यांच्या घरी जायला सुरुवात होते. जी जी घरं बाकी आहेत ना ती आता घ्यायला सुरुवात करतील.
आता इकडे ना आईच्या घरी पालखी आले. इथे शेजारचं जवळचंच घर आहे. अजून पण बरीच घरे घ्यायची आहेत. आता एक एक करून आजच्या दिवसाची सर्व घरे घ्यायला सुरुवात केली. तू माता लक्ष्मी मामा काले श्री दाक माता निवत कर खेळ परिवार कर कर सा कर कर सत्याचा देव बाळमध्ये काय बोलले होते माझ्या घराची आलीस म्हणजे एक नारळ तुला दे बाळमध्ये एकंद द्वार गुरु मूळ माणूस बोलण्या चालण्या फिरण्या रंगण्या अंबर वस्त्र मोडबरन्न मिळून देशी भोग भोग पिया बाराखडी तिकडच्या तिकडं भरण करशी चला मंडळी, पालखी आता निघालेली आहे दुसऱ्या घरी जायला. तर मंडळी इकडे ना आता सानेच्या इथे आले पालखी बघा. इकडे ना आता होळी पण शिवून झालेली आहे बघा. एवढी भारी दिसते. मगासपासूनच सर्वांना तयारी वगैरे चालू होती करायची बघा. आता संध्याकाळी ही पेटवण्यात येईल. मस्त तयार केली बघा. कसली भारी दिसते. आता तरी छोटी आहे. होळीच्या दिवशी ना भरपूर मोठी असते. प्रचंड मोठी जागा कॅप्चर करते आणि मोठी बनवतात. आता छान, आता पण छान मस्त बांधले. इकडे सर्व ना होळी तयार करण्यासाठी ते बघा सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. सर्व गवत वगैरे पाला वगैरे सर्व आणलेलं आहे. हाच सर्व रोज वापरतात आणि होळी तयार करतात. छान केले तयार. बहुतेक म्हणजे बरीच घरं सर्व घेऊन झालेली आहेत आणि आता ना शेवटी म्हणजे सर्व घरं घेतल्याच्या नंतरला ना पालखी पुन्हा पाटील काकांची इथे जाते, तिथे असते. नंतरला उद्या पुन्हा जेवढी पण घरं बाकी आहेत ना ती सर्व घ्यायला चालू करतात. आता पुढे गेल्या बघूया आपण. नाचवत गाचवत प्रत्येकाच्या घरी घेऊन दर्शन पण भेटते आपल्या श्री महामाई देवीचं. तर मंडळ आता ना फायनली आपण घरी आलेलो आहे. आज बऱ्याच जणांच्या घरी सर्व पालखीमध्ये श्री महामाई देवी दर्शन करायला आली होती आणि छान बरीच घरं घेतली. आता मी आलेलो आहे घरी. अजून पण 4-5 घरं बाकी आहेत घ्यायची. त्याच्यानंतरला ना पालखी जी आहे ती पाटलांच्या घरी थांबते. परत उद्या पुन्हा सकाळी नाही तर दुपारी जेवण खाऊन सर्व पालखी काढतील आणि उद्या खास करून आपल्या घरी येणार आहे पालखी. तर जाम मजा येणार आहे. खास करून श्री महामाई देवी आपल्याला दर्शन करायला आपल्या घरी येणार आहे. तर आता सर्व ना तिकडे होळीची ते आपण सानेवरती पण गेलो होतो. तिकडे होळी सर्व आता तयारी केलेली आहे. तर संध्याकाळी म्हणजे रात्री आता पेटवायला आपल्याला जायचं आहे तिकडे. मला वाटतं 10-10:30च्या दरम्यान तिकडे होळी पेटवण्यात येते. तर आता मस्त आंघोळ वगैरे करू आपण. त्याच्यानंतरला रात्री तिकडे जाऊ. तर मंडळी आता इकडे ना आपण सानेवरती आलेलो आहोत. आता होळी पेटवायला सुरुवात करतोय. एक जण सर्व जमा होते. सर्व पोरच सर्व होळी पेटवतोय. आता अजय पेटवतोय. लावतोय ना अजय? दादा आमच्या भर भरून लाईक आणि कमेंट करत जा. पेटवली बरोबर ना? बरोबर. हे तिकडे पण भाजी. चला होळी पेटवलेली आता. आता इकडे अजय वळतोय होळी. आली 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 आली.
आमच्याकडे अशी प्रथा आहे, होळी पेटलीच्या नंतरला ना शिवाडायची असते. मोठं होमच्या टायमाला खूप मजा येते. इतकी भरपूर उंच अशी बनवतात होळी, शिवतात, भारी वाटते तेव्हा. आता ना सर्व डिंडे वगैरे पण आणलेत. हे बघा तुम्हाला दाखवतो डिंडा काय प्रकार असतो. हे बघा हे सर्व ना डिंडे आणलेत. हे आता पेटवायचे ते म्हणजे ना पोलटतात असे मस्त भाजतात आगीमध्ये आणि त्याचा आवाज ना भारी येतो पटाक्यांसारखा एकदम. हे बघा आता भाजायला टाकले तिकडे होळीमध्ये. 1-2 मिनटं मस्त ना त्यांना भाजायला लागतात, पोलटवायला लागतात, मग आवाज खतरनाक येतो. आपटायचा जोरात तिकडे दगडावर किंवा अशी भिंत असली ना तिथे भारी आवाज येतो. हा मग हा बघा खतरनाक आवाज आहे. अजय वाजवत आहे ना. हा बघा सगळी पोरं वाजवत आहे. अरे जोरात मार. हा खतरनाक. हा बघा मस्त आवाज येतोय. हा खतरनाक रे, जबरदस्त आवाज आहे. खतरनाक रे, आवाज भारी येतोय. हे बघा सर्व डिंडे घेऊन आलेत बारकी पोरा. खरोखर फिरले खरोखर. अजून आणले ती सर्व संपवले अगोदर आणलेले ते. लहानपणी खूप वाजायचं. लहानपणी होतं ना तर भरपूर आम्ही रानात आणायला जायचो. हे दिंडे रानात मिळतात. 1-2 मिनटं पोलटवले ना की मस्त भाजतात आणि त्याचा आवाज भारी येतो. हे बघा सगळी इकडे मजा करतात. आता म्हणजे फाग वगैरे नाही. फाग ना पहिल्या होळी आणि शेवटची मोठी जी होळी असते ना तेव्हा बोलतात. तर पहिल्या होळीला सर्व फाग वगैरे बोलून झाले होतात. तर शेवटला तुम्हाला मोठ्या होळीला पाहायला भेटेल. हे बघा सर्व बारकी बारकी परत डिंडा वाजायला चालली. अरे जोरात मार. तर मंडळी फायनली आता ना आपण घरी आलेलो आहे. आज आपला कोकणातल्या गावचा शिमग्याचा पहिला दिवस होता आणि छान वाटलं, मस्त वाटलं. कारण आता पालखी पण सर्व प्रत्येकाचं घर घ्यायला निघालेली आहे. आता उद्या आपल्या घरी येणार आहे तर सर्व तयारी वगैरे करायची आहे. आणि त्याच्यानंतरला आपण सानेवरती पण गेलो होतो. तिकडे होळी वगैरे पेटवली, डिंडे पण वाजवले, जाम मजा आली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.